हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर अनिता इजळकर, कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट वर्किंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर इन MGM मेडिकल कॉलेज वाशी, नवी मुंबई. आज आपण बोलणार आहोत एका मोस्ट कॉमन टॉपिकबद्दल, दॅट इज PCOD आणि PCOS. आजकाल PCOD आणि PCOSचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे, खास तर यंगस्टर फिमेल्समध्ये म्हणजे तरुण मुलींमध्ये हे खूप जास्त आढळून आलेलं आहे की 10 ते 15% म्हणजे 100पैकी 10 ते 15% तरुण मुलींना हा प्रॉब्लेम दिसून येतो आहे. तर PCOD PCOSबद्दल बोलताना आपण काही पार्ट्समध्ये बोलूया. त्यामध्ये पहिल्यांदा तर आपण जाणून घेऊया की नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय आहे, म्हणजे नॉर्मल मासिक पाळी म्हणजे काय आहे, PCOD PCOS म्हणजे काय, त्यामागची कारणे काय आहेत, त्यामध्ये काय साईन सिम्पटम्स, काय लक्षणे दिसत आहेत, त्यावर काय टेस्ट अवेलेबल्स आहेत आणि नंबर लास्टली की त्यावर काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्रेनमधून LHFSH नावाचे हार्मोन सिक्रेट होऊन इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हे अंडाशयावर ॲक्ट करून एक फॉलिकल हा डेव्हलप होतो आणि तो एक फॉलिकल साधारणतः 20 ते 22 मिलीमीटरचा झाल्यानंतर 14व्या दिवशी फुटून त्यामधून एक अंडा रिलीज होतं आणि जर त्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ते एक जर फर्टिलाइज झालं तर ते ॲज अ प्रेग्नन्सी म्हणून कंटिन्यू होतं आणि नाहीतर मग साधारणतः 17 ते 18 दिवसामध्ये नेक्स्ट मेन्सेस येऊन जातात. तर PCOD PCOS कंडिशनमध्ये असं होतं की जो FSH LH नावाचे हार्मोन आहेत ते हे खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतात, म्हणजे खास तर LH हार्मोन हे खूप जास्त वाढतं आणि त्यामुळे ओव्हरीमध्ये खूप सारे फॉलिकल्स हे डेव्हलप होत असतात. तर त्यामुळे सिस्टिक ॲपिअरन्स इन ओव्हरी असं दिसतं. तर त्यामुळे काय होतं की मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज होतात, बॉडीमध्ये हार्मोनचं प्रमाण हे चेंजेस होतं, मेल हार्मोन्स वाढतात, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं, ओबेसिटी होतं. तर कारणे काय आहेत PCOD PCOSच्या मागे? तर फर्स्ट तर आहे की कारण जेनेटिक फॅक्टर. तर जेनेटिक फॅक्टर म्हणजे ज्यांच्या घरी आईला, बहिणीला किंवा मावशीला PCOD PCOS असतं त्यांच्या घरी हे PCOD PCOS असण्याचे जास्त चान्सेस असतात. नंबर 2 लाईफस्टाईलमध्ये तर पहिल्यांदा तर डायटरी हॅबिट्स. तर सध्या जो जंक फूड, फास्ट फूड, मैदा असलेलं किंवा जास्त शुगर असलेलं जे डाएट आहे त्यामुळे हे PCOD PCOSचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे. स्ट्रेस लेवल जास्त असल्यामुळे सुद्धा PCOS PCOD होतं. किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे कमीत कमी मुवमेंटमध्ये जे लाईफ असतं, म्हणजे नो एक्सरसाइज, नो एनिथिंग, तर त्यामध्ये सुद्धा PCOSचं प्रमाण जसं की ऑफिसमध्ये जाणाऱ्या फिमेल्समध्ये किंवा स्टुडंट्समध्ये हे जास्त आढळून येतं. आणि नंबर 3 तर स्लीप पॅटर्न डिस्टर्बन्सेस, म्हणजे झोपण्यामध्ये पॅटर्न्समध्ये प्रॉब्लेम असणं, म्हणजे उशिरा झोपणं, उशिरा उठणे, ह्या सगळ्या पॅटर्न्समुळे PCOD PCOS होतं. तर ही तर झाली कारणे. तर त्यामध्ये काय साईन सिम्पटम्स किंवा लक्षणे काय दिसून येतात? तर फर्स्ट तर मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज म्हणजे मासिक पाळीमध्ये इरेग्युलरपणा. तर त्यामध्ये ते इरेग्युलरपणा हे अमाऊंट ऑफ ब्लिडिंगमध्ये पण असू शकतं किंवा डेज ऑफ द मेन्सेस म्हणजे दिवसांमध्ये सुद्धा असू शकतं. तर आणि नंबर 2 की मेल हार्मोन्स वाढल्यामुळे बॉडीमध्ये हेड सोडून बाकी कोणत्याही पार्ट्सवर हेअर ग्रोथ जे आहे ते जास्त होणे, जसं की अपर लिपच्या तिकडे किंवा चीनवर, चेस्टवर हेअर ग्रोथ वाढलं, कोर्स हेअर, थिक हेअर्स येणं, त्याला आपण हिर्सुटिझम असं बोलतो. आणि ओबेसिटी वाढणं. ओबेसिटी हे इन्सुलिन रेझिस्टन्समुळं वाढतं. तर इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये काय होतं की नॉर्मली इन्सुलिन जे असतं की ग्लुकोज मेटाबॉलिझमसाठी मदत करतं, पण PCOS कंडिशनमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स झाल्यामुळे जे ग्लुकोज आहे ते मेटाबोलाइज होण्यापेक्षा ते फॅटमध्ये कन्व्हर्ट होऊन ते बॉडीमध्ये डिपॉझिट होतं. तर म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स लीड्स टू ओबेसिटी आणि ओबेसिटी लीड्स टू इन्सुलिन रेझिस्टन्स, अशा प्रकारे हे रिव्हर्सिबल पॅटर्न आहे. आणि
त्यामध्ये मेल हार्मोन वाढल्यामुळे जो मेल टाईप बाल्डनेस ऑन स्कल म्हणजे हेअर लॉस होणं स्काल्पवरचा, किंवा ॲक्ने म्हणजे खूप सारे पिंपल्स येणे वगैरे आणि ऑइली स्किन असणे, ह्या प्रकारचे सिम्पटम्स दिसून येतात. आणि रेअरली दिसणारं अकॅन्थोसिस नायग्रिकन्स, ज्यामध्ये की मानेवरची बॅक साईडची जी स्किन आहे ती थिक होऊन त्यावर ब्लॅकिश कलरचं डिपॉझिशन होणे, ह्यासारखे सायन्स अँड सिम्पटम्स लक्षणे हे PCOS मध्ये दिसून येतात. तर ह्यावर काय काय टेस्ट अवेलेबल आहेत? तर फर्स्टली तर अल्ट्रासोनोग्राफी. तर अल्ट्रासोनोग्राफी जसं की OPD मध्ये मोस्ट कॉमन म्हणजे कॉमनली यंग मुली येतात विथ द सोनोग्राफी सोबत घेऊन, ज्यामध्ये PCOD असं लेबल केलेलं असतं. तर त्या खूप घाबरून गेलेल्या असतात की आता मला PCOD झाला तर मी काय करू? तर मग त्यांना जर विचारलं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तर सध्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे डॉक्टर, पण जस्ट युरिनमध्ये बर्निंग होत होतं किंवा जळजळ होत होतं, त्यामुळे आम्ही एक सोनोग्राफी केली. तर हे जे PCODचं पॅटर्न असतं त्याच्यामध्ये ओव्हरीमध्ये मल्टिपल फॉलिकल्स डेव्हलप झालेले असतात, म्हणजे त्याला आम्ही पर्ल नेकलेस ॲपिअरन्स असं ओव्हरीचा बोलतो. तर आणि नंबर 2 तर ब्लड टेस्ट केलेल्या जातात. तर त्यामध्ये ब्लड टेस्टमध्ये डिपेंडिंग अपॉन पेशंट कसा आहे, म्हणजे पेशंटमध्ये काय क्लिनिकल फीचर्स दिसत आहेत त्याच्यावरून आम्ही हे ब्लड टेस्ट प्रिस्क्राईब करतो. त्यामध्ये तर पाळीच्या दुसऱ्या दिवशी करण्यात येणारे FSH LH नावाचे हार्मोनल टेस्ट असतात, सिरम TSH, सिरम प्रोलॅक्टिन, किंवा जर हेअर ग्रोथ ही बॉडीवर खूप जास्त वाढलेली असेल तर सिरम टेस्टेस्टोरॉन, DHEA आणि अँड्रोजन ह्यासारखे हार्मोनल टेस्ट आम्ही करतो. तर 90% ऑन हिस्ट्री, म्हणजे जी लक्षणे फिमेल्सनी सांगितलेली आहेत किंवा जे एक्झामिनेशनवरून आम्हाला साईन सिम्पटम दिसले त्याच्यावरून समजून जातं की हे PCOD आहे का नाही आहे. तर ह्यावर ट्रीटमेंट काय अवेलेबल आहे? तर ट्रीटमेंटमध्ये तर फर्स्टली कारण होतं की जेनेटिक प्रीडिस्पोजिशन, म्हणजे जेनेटिक फॅक्टरमुळे. तर ते इथं काही आपण चेंज नाही करू शकत, तर नंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण तेवढं करू शकतो. तर त्यामध्ये तर फर्स्टली आपलं डायटरी हॅबिट्स जे आहे ते चेंज केले पाहिजे, म्हणजे नॉर्मल घरचं जेवण हेल्दी फ्रेशली बनवलेलं हे आपण खाऊ शकतो. त्यामध्ये फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, भाज्या, हिरव्या भाज्या किंवा ड्राय फ्रूट्स हे सगळं आपण घेऊ शकतो, पण ते सगळं फ्रेशली व्हेजिटेबल असायला हवं, म्हणजे पॅकेज फूड जेवढं असेल तेवढं कमी घ्यायला हवं. नंबर 2 तर स्लीप पॅटर्न हे तुमचं रेग्युलर ठेवलं पाहिजे, म्हणजे अर्ली टू बेड अर्ली टू राईज, लवकर झोपा लवकर उठा. तर 8 तासाची तरी झोप रोज गरजेची आहे. आणि नंतर तर काहीतरी एक्सरसाइज केलेली पाहिजे. एक्सरसाइज म्हणजे काय, एक पॅटर्न कोणता पण असा नाही, त्यामध्ये तुम्हाला जे आवडलं ते तुम्ही जिमला जाऊ शकता किंवा रनिंग करू शकता किंवा झुंबा डान्स किंवा एरोबिक्स एक्सरसाइज ह्यापैकी काहीही करू शकता. ॲटलिस्ट तुम्ही आठवड्यातले 5 दिवस अर्धा तास तरी एक्सरसाइज ही केलीच पाहिजे. आणि सेडेंटरी लाईफस्टाईल ही सोडून दिली पाहिजे की ज्यामध्ये थोडेसे तरी मूवमेंट झाले पाहिजे, म्हणजे दरवेळेस तुम्ही ॲक्टिव्ह फेजमध्ये इन्व्हॉल्व राहा, मूवमेंट्स करा. त्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये हे वजन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होतं आणि प्लस तुम्हाला फील गुड असं पण फील व्हायला लागतं, म्हणजे हे सगळं तुम्ही इनपुट देऊन सगळे करणारे काम आहेत, तर तुम्हाला खूप सारं फील गुडसारखं सुद्धा वाटतं. तर हे तर झालं काय काय चेंजेस तुम्ही करू शकतो. आणि ट्रीटमेंटमध्ये तर आपण ते डिपेंडिंग अपॉन रिक्वायरमेंट ऑफ पेशंट, म्हणजे पेशंटला काय हवं आहे, म्हणजे त्या पेशंटला रेग्युलर मेन्सेस हवे आहेत का, त्या पेशंटला प्रेग्नन्सीसाठी ही ट्रीटमेंट हवी आहे, तर ह्याप्रमाणे आपण त्याची ट्रीटमेंट करतो.
तर ह्या PCODच्या ट्रीटमेंटसाठी आपण खूप साऱ्या पार्ट्समध्ये बोलूया. म्हणजे हे आपण PCOD सिरीज असे ह्या व्हिडिओला लेबल करूया, कारण हा खूप लाँग व्हिडिओ होतो आहे सध्या. तर हे जे PCOD आहे ते खूप मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे, जो की लॉंग टर्म जर आपण त्याला इग्नोर केलं तर खूप सारे साईड इफेक्ट्स हे होऊ शकतात. तर जसं की हायपरटेन्शन, डायबिटीज मेलाइटस किंवा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आणि एंडोमेट्रियल कॅन्सर ह्यासारखे सुद्धा दिसू शकतात. तर ह्या तर टॉपिकमध्ये आपण डिटेलमध्ये PCOS, PCOD म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. ट्रीटमेंटबद्दल आपण काही दुसऱ्या पार्ट्समध्ये बघूया. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील इथपर्यंत PCOD, PCOSमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय बाय.